जगदंबा अगं ओळू माझी बाळ कशी आली व्हायस ग आईला भेटायला? हे लेकरू कुणाचं आहे ते आपल्याला ठाव नाही, त्याला आपण ठेवणार आहेत का नाही हे आपण ठरवलं नाही. आणि काय चाललंय तुझं? आता मी घोडा होतो आणि तू माझ्या पाठीवर बस. हा घोडा नको. घोडा नको? मग काय हवंय आमच्या राणीला? मस्ती व्हावा. बाबा काय झालं? असं का बघताय माझ्याकडे? तुझं रूप डोळ्यात साठवून घेतोय पोरी. फक्त फक्त केवढी मोठी झाली तू. घरात आली तर माझ्या हातावर मावायची तू. तुझ्या आईने तुझे कान टोचले ना तेव्हा ती घाबरली नाही, तू घाबरली नाही, पण मीच इतका घाबरलो होतो. आणि आता तुझ्या लग्नाची सुपारी फुटणार आहे. आमच्या आयुष्यात देता येईल तेवढा आनंद तू दिलास आम्हाला. आता तुझ्या आयुष्यात जगदंबा तू आनंदानं तयार झाली असती ना तू जास्त बरं वाटलं असतं मला. बाबा मी आनंदीच आहे. आई खुश आहे ना, मग मी पण खुश आहे असं समजा. तुम्ही माझी जास्त काळजी करू नका. चला तुमच्या डोळ्यात पाणी बरं नाही दिसत.
जगदंबा जरा हळू ग. तू सावरलंस म्हणून बरं, नाहीतर पडलेच असते. जगदंबा, चला करायची का सुरुवात? होय होय, सुपारी फोडायला घ्या. जनका ये. हा. तुळजाई, तुझ्यावर विश्वास ठेवून मी या कार्यक्रमासाठी तयार झाले. थांबा. देवी आई, तू मला कौल दिलास आणि मी काहीही न बोलता त्या कार्यक्रमासाठी तयार झाले. मला तुझ्यावर विश्वास होता, पण हे असं वेगळं काहीतरी घडेल अशी अजिबात कल्पना केली नव्हती. काही अंदाजच नव्हता. मला अजूनही विश्वास बसत नाहीये. तुळजाई, हे असं कसं घडू शकतं? काय रे हिरोजी, काय झालं? थांबा का म्हणालास? मला हे लग्न करायचं नाहीये. अरे पण अहो, हे काय बोलताय तुम्ही?
आता अचानक काय झालंय तुम्हाला? आपलं समजा बोलणं झालं होतं की समजा समक्षच समजा ठरलं होतं. हो, पण तरीही मला तिच्याशी लग्न करायचं नाहीये. हो पण का? काय कारण? कारण मला असं वाटतं की जगदंबा माझ्यासाठी योग्य नाहीये. हिरोजी, जगदंबा माझी पोरगी आहे. तिच्यात असं काय कमी आहे सांगा बरं? कुठल्या बाबतीत माग आहे ती सांगा? काका, ती कुठल्याच बाबतीत मागं नाहीये. उलट पुढंच आहे सगळ्यांच्या, माझ्या सुद्धा. शूरपणाच्या बाबतीत, धाडसाच्या बाबतीत सगळ्यातच ती पुढे आहे. बाई असून सुद्धा ती घरात रमणारी नाहीये. तिला स्वतःची मतं आहेत, स्वतःचे विचार आहेत. आयुष्यात पुढं काय करायचं हे तिला पक्क माहिती आहे. अहो मग चांगलंच आहे की, माझ्या लेकीचे गुण आहेत हे. होय पोरा, अरे अशी पोरगी शोधून सापडायची नाही. जगदंबा, तू मनानं स्वभावानं खूप चांगली आहेस. इतकी चांगली की मी माझी तुलना तुझ्याशी कधीच करू शकणार नाही. आणि मी हे सगळं मनापासून बोलतोय. हा शिवा जेव्हा संकटात होता तेव्हा तू कशाचीच पर्वा न करता त्या जंगलात शिरलीस. केवढं मोठं धाडस केलं सागं तू. अशा प्रसंगात काय करायचं, कसं वागायचं हे मलाही सुचणार नाही, पण तू धाडसानं पुढे गेलीस. मी मात्र एक पुरुष असून तसाच मागे घाबरून उभा राहिलो. लग्नानंतर जर हे असंच होत राहिलं तर लोक काय म्हणतील? नवरा घाबरट आणि बायको धाडसी. मला ही तुलना नको आहे. अहो मला मान्य आहे ती जरा जास्तच धाडशी आहे. तुम्ही तिची गोष्ट डोसक्यात ठेवू नका. मी समजावते तिला. ती पुण्यांदा असलं काय बी करणार नाही. हो नाही काकू, उलट तिने आहे तसंच राहावं असंच मी तुम्हाला सांगतोय. माझ्यासाठी किंवा दुसऱ्या कुणासाठी तिनं स्वतःला बदलण्याची गरज नाहीये. काकू हा तिचा गुण आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की जगदंबा दुसऱ्या कुणाचं तरी ऐकून तिचा हा गुण सोडू शकेल तर तुम्ही तिला अजून पुरतं ओळखलंच नाहीये असं म्हणावं लागेल. अहो चांगलंच ओळखलंय तुम्ही तिला. तुमचं तिच्याशी लगीन झालं तर तिला चांगला जोडीदार मिळेल. ती कशी आहे हे समजून घेणारा जोडीदार असेल तर तुमचं भलंच होईल. काका, मला तुमचं सगळं पटतंय, पण मी तेवढ्या मोकळ्या मनाचा, मोकळ्या विचारांचा मुलगा नाही असं समजा हवं तर. मला खरोखरच माझ्याशी वरचढ असलेल्या मुलीशी लग्न करायचं नाहीये. नाहीतर मला मग मनापासून संसारच करता येणार नाही. काका, मला असं वाटतं की लग्न हे आपण आपल्या बरोबरीच्या व्यक्तीशी करावं. नाहीतर मग संसारात नुसती ओढाताण सुरू राहते. काय म्हणालास? तू जगदंबाला नकार देणार? तुझी ही हिंमत? अरे ती आमच्या गावचा अभिमान आहे. गावातले सगळेजण तिचं कौतुक करतात आणि तू तिच्याबद्दल असं बोलतोयस? गावातल्या सगळ्यांशी ती प्रेमाने वागते, घरही सांभाळते. गावावर कुठलंही संकट आलं तर ती आधी धावून जाते. अशी कुठलीच गोष्ट नाही की जी तिला जमत नाही. अतिशय सरळ मार्गी आणि चांगल्या स्वभावाची मुलगी आहे ती. आणि तू तिला ऐन लग्न ठरत असताना नकार देतोयस? अरे अरे भैपती, अरे सोड. थांबवा हे सगळं. बस करा. हिरोजी,
मी तुझ्या निर्णयाचा आदर करते, पण या सगळ्याचा माझ्या आई वडिलांना त्रास होतो. आपण या विषयावर नको बोलायला. कृपया तुम्ही निघून जा. पोरी, तू असा धीर सोडू नकस. माझं ऐक तरी. नाही आई, मला आता समजावू नको. मी ठीक आहे. तुळजाई, मला अजूनही विश्वास बसत नाहीये. तुळजाई, तू मला कौल दिलास, माझी खरंच काळजी घेतलीस. त्या मुलाने स्वतःहून लग्नासाठी मला नकार दिला. आईला वचन दिलं होतं, त्यामुळे मी त्या बंधनात अडकले होते. पण आता मी त्या वचनातून मुक्त झाले. आता मला माझ्या आयुष्यातला खूप मोठा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यासाठी मला पुन्हा तुझा कौल हवाय तुळजाई. तू नेहमी आईसारखी माझ्या पाठीशी आहेस असा मला विश्वास वाटतो. हा कौल तू मला देवी म्हणून नाही तर आई म्हणून मला दे. माझ्या आईने ठरवलेल्या कुठल्याच मुलाशी मला लग्न करणं मान्य नाहीये, कारण माझ्या मनात काहीतरी वेगळं आहे. कुणी याला वेडेपणा म्हणेल, कुणी बालिशपणा म्हणेल, पण जे आहे ते सत्य आहे. ती माझी अगदी मनापासूनची भावना आहे. मला महादेवांशी लग्न करायचंय. हे ऐकल्यावर कोणाला विचित्र वाटेल, अशक्य वाटेल, मला मान्य आहे. महादेव कैलासात राहणारे देव आहेत आणि मी सामान्य मनुष्य. पण मनापासून कुणाला वरावं यासाठी बंधन थोडीच असतं. आणि हा फक्त माझा वेडेपणा नाहीये, महादेवांनी सुद्धा मला संकेत दिलाय. त्यासाठी ते गुहेत भव्य रूपात प्रकट झाले होते. अनेकदा ते माझ्या स्वप्नात येऊन सुद्धा त्यांनी मला संकेत दिलेत. पण तरीही हा निर्णय पक्का करण्याआधी मला तुझा कौल हवाय तुळजाई. मला सांग मी काय करू. कौल दे तुळजाई, मला कौल दे. मला कौल दे तुळजाई. चला, माझी चिंता मिटली म्हणायची. मी निर्धास्त झालो आता. नंदी, तू निष्कारण काळजी करत होतास. मी तुला आधीपासूनच सांगत होतो. अहो, पण जगदंबाचं लग्न ठरल्याची वार्ता कळल्यावर अस्वस्थ होणं साहजिकच होतं ना. तिच्या वांग निश्चयाच्या सोहळ्यात असं काहीतरी घडेल याची कल्पनाच नव्हती मला. अजबच घडलं सगळं. ती ज्या मुलाशी विवाह करणार होती त्या मुलाने ती खूप चांगली मुलगी आहे म्हणून आपल्याला हा विवाह करायचा नाहीये असं त्या मुलाने स्वतःहून सांगणं हे खूपच अनपेक्षित होतं. खरंच प्रभू, तुम्ही म्हणाला होतात ना तसंच हे सगळं नाट्यमय आणि उत्कंठावर्धक होतं बघा. म्हटलं होतं ना, ही तुळजादेवी आणि आदिशक्तीचीच लीला आहे. अगदी माझ्यावर झालेला जीवघेणा हल्ला सुद्धा. खरंच? अर्थात मी महादेवांचा अंश आहे. त्यांच्याशी माझं एक सुप्त नातं आहे. त्यातूनच मला हे कळलं आहे. ज्या क्षणी तुळजादेवी आणि जगदंबा एकरूप झाल्या होत्या त्या क्षणीच हा पेच उभा राहिला होता. त्याच वेळी त्यांनी ही लीला आखली आहे नंदी. पार्वती माता तुळजा रूपात पृथ्वीवर अवतरल्या, पण महिषासुराला मारायला जे मनुष्य रूप त्यांना हवे आहे त्यातूनच जगदंबाच्या रूपाची योजना आखली गेली.
म्हणजे प्रभू मला नीटचं काही कळलं नाहीये. नंदी, ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे महिषासूर मातला होता, मात्र त्याचा अंत फक्त एका स्त्रीच्या हातून होऊ शकतो. म्हणूनच ही जगदंबाची संपूर्ण लीला आखली गेली. आता ज्या क्षणी जगदंबा चिंचपुरात जाईल त्या क्षणी तिच्या आत असलेली तुळजादेवींची शक्ती संतुलित होईल आणि हा संयोग विधी पूर्ण झाल्यावर तुळजादेवी आपल्या मनुष्य शरीर असलेल्या दिव्य रूपात येतील. हे सगळं घडणार कधी? हे कधी घडणार, कोणत्या मार्गाने घडणार, हे अजूनही एक रहस्य आहे. या योजनेचं पुढचं पाऊल गुपित आहे, त्याची कोणालाच कल्पना नाही. मात्र हा दरवाजा लवकरच उघडेल आणि त्या अज्ञात अशा प्रदेशात आपण प्रवेश करू. ती एका महायुद्धाची नांदी असेल हे निश्चित.